मित्रांनो, तुम्हाला कधी असं झालंय का, की Instagramवर एक रील बघायला सुरुवात केली आणि तासभर तसाच निघून गेला? किंवा झोपायच्या आधी थोडा वेळ Insta उघडलं आणि 2 तास तसंच लोळत रील्स पाहिले किंवा रील्स बघणं वाईट असतं म्हणून ब्रेक घेण्यासाठी Instagram अनइन्स्टॉल केलं आणि मग YouTubeवर शॉर्ट्स बघत बसलाय आणि तेही थांबवता येत नाहीये. तुमच्यासोबत जर असं होत असेल, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. खरं तर असं फक्त तुमच्यासोबतच नाही, तर जगातल्या करोडो लोकांसोबत होतंय. आणि नुकतंच एका रिसर्चमध्ये असं समोर आलंय, की रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ बघताना तुमच्या मेंदूतील काही भाग हा तात्पुरता स्विच ऑफ होतो. हा रिसर्च नेमका काय आहे? रील्सचा आपल्याला किती धोका आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून आपला बचाव कसा करायचा? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बघूया, की हा रिसर्च नेमका काय सांगतो. आता रील्स आपल्या मेंदूसाठी वाईट आहेत हे तर कितीतरी वेळा सांगितलं गेलंय. या रिसर्चमध्ये हे नेमकं कसं काम करतं ते सांगितलंय. चीनमधल्या झेजियांग युनिव्हर्सिटीमधल्या टीमनं हा रिसर्च केलाय आणि न्यूरो इमेज नावाच्या सायंटिफिक जर्नलमध्ये हा प्रसिद्ध झालाय. यामध्ये सगळ्यात आधी 56 तरुणांच्या मेंदूचं स्कॅनिंग करण्यात आलं. या सगळ्यांचं सरासरी वय 23 वर्ष होतं. या तरुणांच्या मेंदूतल्या ग्लुटामेट आणि गाबा या केमिकल्सची लेव्हल आधी नोंदवून ठेवण्यात आली. आपल्या मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता आणि आपल्यावरचा संयम हे या केमिकल्सवर डिपेंड असतं. आता येऊया मेन मुद्द्यावर. या सगळ्या तरुणांना नंतर वेगवेगळे शॉर्ट व्हिडिओ दाखवण्यात आले. जे व्हिडिओ त्यांना आवडतील ते पूर्ण बघत होते. जे नाही आवडतील ते स्किप करत होते. यात मग शास्त्रज्ञांना लक्षात आलं, की जेव्हा त्यांना आवडणारा एखादा व्हिडिओ ते बघतायत, तेव्हा त्यांच्या मेंदूतले जे निर्णय घेणारे केमिकल्स आहेत, ते अगदी कमी होत आहेत. त्यामुळे आता आपण थांबलं पाहिजे हे सांगणारा मेंदूतला भाग अगदीच निष्क्रिय म्हणजे स्विच ऑफ होतोय आणि त्यामुळेच मग आवडते रील्स बघताना आता हे बंद करूया असं आपल्याला सुचतच नाही. म्हणून मग आपण ते व्हिडिओ बंद करत नाही आणि 2 तास कसे निघून गेले हे आपल्या लक्षातच येत नाही. बरं, हा एवढा एकच रिसर्च नाहीये. सायकॉलॉजिकल बुलेटिन या जर्नलमध्ये तर तब्बल 71 वेगवेगळ्या रिसर्चचं विश्लेषण करण्यात आलं, ज्यात जवळपास 1,00,000 लोकांचा समावेश होता. आणि या सगळ्या संशोधनांमधून हेच समोर आलं, की जे लोक जास्त शॉर्ट व्हिडिओ बघतात, त्यांच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि स्वतःच्या रिफ्लेक्सवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता या दोन्ही गोष्टी भरपूर कमकुवत होतात. रील्स बघणं हे एका व्यसनासारखं झालंय हे तर कितीतरी संशोधकांनी आणि अगदी Instagram, Facebookच्या फाउंडरने देखील मान्य केलंय. प्रत्येक नवीन रील, प्रत्येक नवीन स्वाईप ही आपल्या मेंदूला एक डोपामाइन बूस्ट देतं. हा छोटासा आनंदाचा झटकाच असतो असं समजा. हे खूप वेळा झालं, की मग आपल्या मेंदूतील आनंदाची बेसलाईन अगदी खाली येते आणि मग त्यामुळे आपल्याला साधं वाचन, संभाषण किंवा मग अगदी YouTubeचे 5 मिनिटांचे मोठे व्हिडिओ देखील कंटाळवाणे वाटू लागतात. कारण मेंदूला आता एकदम फास्ट असं आणि सतत काहीतरी नवीन बघायची सवय झालेली असते. त्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर अभिनंदन. साधारण 3 मिनिटं तुम्ही स्वाईप केलेलं नाहीये. आणि एक चॅलेंज देखील, की हा व्हिडिओ पूर्ण 5-6 मिनिटं बघा. जरी तुम्हाला आवडत नसेल किंवा बोर वाटत असेल तरी. आता मेन मुद्दा यातून बाहेर कसं पडायचं? याचं उत्तर आहे डिजिटल डिटॉक्स. पण डिजिटल डिटॉक्सचा अर्थ असा अजिबात नाहीये, की अचानक सगळे ॲप्स बंद वगैरे करायचे किंवा फोनच वापरणं सोडून द्यायचं. अशा प्रकारचा डिटॉक्स अजिबात कामाचा नसतो, कारण थोड्याच वेळात तुम्ही परत फोन घेता आणि ब्रेकची वेळ भरून काढायला आणखी जास्त रील्स कन्झ्युम करता. खरा डिजिटल डिटॉक्स हा अगदी हळू केला जातो, जेणेकरून तो जास्त काळ टिकेल आणि त्याचा खरोखरच काहीतरी फायदा होईल. याची पहिली आणि सगळ्यात सोपी पायरी म्हणजे दिवसातले तुमचे स्क्रीन फ्री तास ठरवा. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिला अर्धा तास फोन घेणार नाही किंवा झोपायच्या तासभर आधी फोन बघणार नाही, असे साधे नियम करा. यामुळे तुमची स्लीप क्वालिटी देखील सुधारेल. सुरुवातीला हे जमणार नाही. डोळे बंद केले तरी कानात रील्सचे आवाज येतील, रवी किशनचे मीम्स आठवतील, पण तसंच जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न करा. थोड्या दिवसांमध्ये सवय होईल. दुसरी स्टेप म्हणजे तुमचा सोशल मीडिया ॲप्सपर्यंत पोहोचणं अवघड करा. Instagram, Facebook, YouTube हे सगळं अनइन्स्टॉल करून काहीही होत नाही हे मलाही माहिती आहे. 2 दिवसात तुम्ही परत Chromeवर नाहीतर लॅपटॉपवर हे सगळं ओपन करताच. त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे हे सगळं फोनच्या मेन स्क्रीनवर न ठेवता आतमध्ये एखाद्या फोल्डरमध्ये टाका. म्हणजे Instagram उघडायला तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागेल. ट्रस्ट मी, इट वर्क्स. जोपर्यंत तुमची तिथं पोहोचण्याची मसल मेमरी तयार होत नाही, तोपर्यंत तरी हे काम करतं. त्यानंतर पुन्हा ॲप्सची जागा बदला. तिसरी स्टेप म्हणजे नोटिफिकेशन्स बंद करा. ह्याने नवीन रील टाकली, तिने नवीन स्टोरी टाकली, या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ॲपमध्ये जाण्यास भाग पाडतात. त्या पहिला बंद करा. Facebook तर तुम्हाला ईमेलवर सांगतं, की तुमच्या मित्राने नवीन पोस्ट टाकली आहे. तो मेल देखील बंद करा.
पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त फोन बाजूला ठेवून चालत नाही, तर त्या जागी काहीतरी दुसरं काम आपल्या मेंदूला द्यावं लागतं. कारण खाली दिमाग शैतान का घर. मोबाईल बाजूला ठेवलेला असताना करण्यासाठी काही गोष्टी निवडून ठेवा. यात मग घरी थोडाफार व्यायाम करणं असेल, स्वयंपाक करणं असेल, एखादं नवीन वाद्य वाजवणं असेल, पुस्तक वाचणं असेल किंवा शक्य असल्यास सरळ एखादी मस्त डुलकी घेणं असेल. जे जमेल ते करा, पण मोबाईलपासून ब्रेक घेतल्याचा दुसऱ्या कामासाठी फायदा करून घ्या. या सगळ्याचा लगेच परिणाम दिसणार नाही. रील्सची सवय जशी आपल्याला एका दिवसात लागलेली नाहीये, तशी ती सुटायला देखील काही महिने लागतील. पण एका आठवड्याच्या आतच तुम्हाला हे लक्षात येईल, की रील्स न बघून आपण खूप मोठं काही मिस नाहीये करत. झोप चांगली लागतीये, सतत खाली फोनमध्ये बघत नसल्यामुळं मान दुखायची कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या एखाद्या हॉबीवर काम केल्यामुळं तुमच्या स्किलमध्ये वाढ होतीये. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडीफार करमणूक म्हणून रील्स पाहणं वाईट नक्कीच नाहीये. पण जेव्हा ते बंद करणंच आपल्या हातात राहत नाही, तेव्हा तरी आपण धोका लक्षात घ्यायला हवा. तुमच्या मेंदूचा थांबा म्हणणारा भाग रील्स बघताना बंद होत असेल, तर तो पुन्हा जागा करण्याचं काम तुम्हालाच करावं लागणार आहे. रील्स बघताना तुमचंही असंच होतं का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि जाता जाता टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.